गावात सीता नदी आणि ऊर्ध्व पैनगंगेचा कॅनॉल असून देखील उन्हाळ्यात शेंबोलीकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं। कधी काळी पाणीदार असलेल्या गावाला पाण्याची टंचाई भासत असल्याचं माजी सरपंच बाळासाहेब देशमुखांच्या लक्षात आलं। मग 2 वर्षांपूर्वी त्यांनी जलसंपदा विभागाशी संपर्क करून सीता नदीचं पात्र खोल आणि रुंद करण्याचं नियोजन केलं। जलसंपदा विभागानं 3 किलोमीटर नदीपात्र खोल आणि रुंद करण्यासाठी 60 लाख रुपये खर्च केलेत। परिणामी यंदा दुष्काळी वर्षात देखील 500 हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे। आज आपण सीता नदीच्या खोलीकरण रुंदीकरणाची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेडा तालुक्यात सीता नदी काठावर शेंबोली हे गाव आहे। ऊर्ध्व पैनगंगेच्या कालव्यामुळे इथली बहुतांश शेती ही बागायती आहे। पण गेल्या काही वर्षांपासून कालव्याचं पाणी कमी झाल्यानं आणि सीता नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं इथं पाणी टंचाई जाणवू लागली होती। तर पावसाळ्यात गावाला पुराचा विळखा पडू लागला होता। या गावाला नदीचा पुराचा विळखा पडत होता। जवळपास 250 ते 300 हेक्टरमध्ये पुराचं पाणी वाहून जाऊन जमिनीची धूप व्हायची। आणि हा प्रस्ताव जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाकडे हे केलं की याचं नाला सरळीकरण आणि खोलीकरण केल्यानंतर या गावाचा बराच कायापालट होऊ शकते आणि पाण्याची साठवण होऊ शकते। याच्यामुळं आम्ही जलसंपदा विभाग तत्कालीन अध्यक्ष अभियंता वसुमते साहेब यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी याचा सतत पाठपुरावा आम्ही 1-2 वर्षापासून करत राहिलो। माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी ऊर्ध्व पैनगंगेचा कालवा मुदखेड तालुक्याला आणला। हा कालवा सीता नदीत सोडला असल्यानं कालव्याचा आणि नदीचा परिसर जलयुक्त झाला। पर्यायानं तालुक्यात सिंचनाची चांगली सोय झाली आहे। पण सीता नदी आणि कालवा गाळानं भरल्यानं गेल्या दशकभरापासून इथं पाण्याची टंचाई जाणवत होती। ही अडचण दूर करण्यासाठी बाळासाहेब देशमुखांनी पुढाकार घेऊन जलसंपदा विभागाच्या मदतीनं 3 किलोमीटर नदीपात्र खोल आणि रुंद करण्याचं काम हाती घेतलं। बंधाऱ्याच्या माध्यमातून या कॅनलच्या माध्यमातून जवळपास 5 ते 6 गावाला पाणी पुरवठा सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जात होता। जवळपास 400 ते 450 हेक्टर त्यावेळेस हे भिजायचं, पाणी सिंचनाखाली यायची, जमीन सिंचनाखाली यायची। आणि शंकरराव चव्हाण साहेबाचा एवढा मोठा दृष्टिकोन होता की आज या बंधारे 54 वर्ष होऊन गेले। तुम्हाला हे गेट जे दिसते हे गेट म्हणजे एक उदाहरण आहे की आज या चुना आणि दगडांना बांधलेली ही बंधारे सदरील बंधाऱ्याची भिंत असून या बंधाऱ्याची भिंत एक सुद्धा दगड या भिंतीचा निघालेला नाही। शेंबोली गावात सीता नदीच्या पात्रात जवळपास 2 वर्ष काम चालल्यानंतर 3 किलोमीटर नदी खोल आणि रुंद झाली आहे। यातून मोठ्या प्रमाणात गाळ निघालाय। तर गावातील कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवाजे नसल्यानं त्यावर प्लास्टिकचा कागद लावून पाणी अडवण्यात गावकऱ्यांनी यश मिळवलं। पर्यायानं आज ऐन उन्हाळ्यात गावाजवळ पाण्याचा मोठा साठा तयार झालाय। जवळपास इथं गावाला लागून एक कोल्हापुरी बंधारा असून या बंधाऱ्याची अवस्था खिळखिळी अवस्था असताना आम्ही याला लोकसभा म्हणून प्लास्टिक लावलं आणि काम करण्याच्या पूर्वी या सीता नदीचं पाणी जवळपास या मस्जिदीचं, हे मस्जिद दिसते ना, मस्जिदीचं बाजूला 2 गावामध्ये पांढरवाडी आणि शंभोली परिसरामध्ये पाणी शिरत होतं। जवळपास 450 हेक्टरमध्ये पाणी पुराचं पाणी जाऊन जमीन खरडून जात होती। बारमाही पिकं घ्यायला लोक धसत नव्हती। त्या 2 वर्षामध्ये आम्ही हे काम केलं। त्याच्यामुळं हे जे काम झाल्यामुळं आज एवढा फायदा झाला की पाणी नदीच्या बाहेर पुराचं पाणी निघत नाही आणि जमीन खोली झाल्यामुळे जमिनीचा निचरा योग्य पद्धतीने होतो, जमिनीची धूप होत नाही। आज शेंबोली गावातील जवळपास 500 हेक्टर जमीन शाश्वत ओलिताखाली आली आहे। केवळ नदी खोलीकरण आणि रुंदीकरण तसंच बंधाऱ्यात पाणी अडवल्यानं ही किमया साध्य झाली आहे। गावाबरोबर परिसरातल्या किमान 4 किलोमीटरवरील विहिरींना समाधानकारक पाणी आलंय। हे जे नदीचं जे काम झालेलं आहे त्यामुळं पाणी पातळी आता वाढलेली आहे विहिरीची। आणि पूर्वी काय होत होतं, पूर्ण बॅकवॉटर मारायचं आणि गावामध्ये पाणी शिरायचं आणि गावातलं तर शिरायचंच पाणी इकडं आजूबाजूनं सुद्धा पूर्ण शेतामध्ये पाणी यायचं। जाण्याचे रस्ते पण बंद व्हायचे आणि हे जे बांधणीचं जे काम झालेलं आहे ह्याच्यामुळं एक तर विहिरीची पाणी पातळी वाढली। जे विहिरी समजा एप्रिलपर्यंत चालायच्या ते मेमध्ये सुद्धा त्यांचं पाणी कंगीला समजा मोटर लेवलला एकदम व्यवस्थित आणि सिंचनाचा भाग वाढलेला आहे आणि सर्व हिरवगार शेती जिकडच्या तिकडे आहे।
आणि हे जर नसतं झालं तर बऱ्याच जणांच्या केळीला वगैरे फटके बसले असते. यामुळे चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे आणि पुढील हे जे टप्प्याचं काम होणार आहे ते सुद्धा हो अशी आमची कलेक्टर साहेबाला विनंती आहे. आज ऐन उन्हाळ्यात गावाचं शिवार हिरवगार दिसतंय. परिसरात केळी आणि ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात वाढलंय. तसंच भाजीपाल्याच्या क्षेत्रातही वाढ झालीय. पर्यायानं गावात लाखो रुपयांच्या शेतमालाचं उत्पादन यंदा हाती येणार आहे. त्यामुळे गाव जलयुक्त आणि धनयुक्त झाल्याचं दिसून येतंय. ऊर्ध्वपेंगा प्रकल्पात कार्यरत असून जे सीता नदीचं जे आता जे काम केलेलं आहे हे पूर्वी याच्या अगोदर मी इथं गेल्या 25 वर्षापासून पेनगंगा प्रकल्पात कार्यरत आहे. पण हे पूर्ण सीता नदी जी आहे बेसरम इतर झाडाझुडपानं पूर्ण हे म्हणजे पूर्ण ब्लॉक झालेली होती. जे सीता नदीला जे हे केलेलं आहे म्हणजे रुंदी आणि खोली केल्यामुळं भरपूर पाणी इथं वाढलेलं आहे आणि पूर्वी जे गाळ भरलेला होता त्यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन त्यांचं नासाडी व्हायची. आता उलट खोली झाल्यामुळं एकतर पाणी आजूबाजूला जात नाही आणि जमिनीत पाणी जे मुरलं त्याच्यामुळं आसपासच्या 4-5 किलोमीटर पूर्ण शेतकऱ्यांना पूर्ण त्यांच्या विहिरीचे लेवल वाढलेले आहे आणि पूर्ण पहिले जे साधारणतः उत्पन्नच व्हायचं नाही आज या पाणी साचल्यामुळं केळीचं आणि ऊसाचं भरपूर उत्पन्न होत आहे. ऊर्ध्व पैनगंगेच्या कॅनलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होतीये. त्याचा देखील गाळ निघणं गरजेचं असल्याचं देशमुखांसारख्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आज या बंधाऱ्याचे आम्ही हे करून याचे पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याच्या माध्यमातून जवळपास हजारो ट्रिप गाळ निघेल आणि हा गाळ सुपीक असल्यामुळे शेतकऱ्याला आम्ही प्रवृत्त केलं की पूर्ण गाळ काढून घेऊन जायचे शेतकरी तयार आहेत. आणि बाकीचं जे वेस्ट मटेरियल आहे कलेक्टर साहेबांनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून काम करून देण्याचं आश्वासन पण दिलेलं आहे. आणि हा जर तलाव जर दुरुस्त झाला तर या माध्यमातून पूर्ण गावातल्या परिसरात 2 वर्ष जर पाणी नाही पडलं तरी पाणी साठवून क्षमता या 4-5 किलोमीटर परिसरामध्ये पाण्याचा लेवल टिकून राहील. आज शेतीसाठी सगळ्यात मोठी अडचण भासते ती म्हणजे पाण्याची. या संवेदनशील विषयाकडे दूरदृष्टीने पाहून बाळासाहेब देशमुखांनी शेंबोली गावाचं शिवारच जलयुक्त करण्यात यश मिळवलंय. नागेश राहेरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नांदेड.